मानसशास्त्राच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. मोराळे मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन लगेच चालू करावं. मोराळे मॅडम. येस सर. तर आपण मागच्या सेशनमध्ये पहा काय पाहिलं होतं की अध्ययन संक्रमण याविषयी आपण पाहिलं होतं की अध्ययनाचं संक्रमण कसं होतं आणि अध्ययन संक्रमणाचे काही प्रकार पाहिले आहेत पहा. आणि या संदर्भात काही क्वेश्चन आहेत ते टीईटीच्या एक्झाम मध्ये हे येत असतात. तर त्याच्या संदर्भात आपण अध्ययनाची संक्रमणाची व्याख्या पाहिली होती पहा. अध्ययन संक्रमण कशाला म्हणतात. तर काय सांगितलं होतं, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळवलेले ज्ञान असेल, कौशल्य असतील, तर त्यांचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये आणता येतो. म्हणजे यामध्ये त्याचा अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच परिणाम होत नसेल तर त्याला अध्ययन संक्रमण असं म्हणतात. ही अध्ययन संक्रमणाची व्याख्या मागच्या सेशनला आपण पाहिली होती. त्याच पद्धतीने त्याचे प्रकार देखील बघितले होते. यामध्ये आपण धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण या म्हणजे जे काही प्रकार आहेत आणि त्याची काही उदाहरणं आहेत पहा. तर त्यांचा देखील आपण इथे अभ्यास केलेला होता. आणि आज जो आपल्याला भाग बघायचा आहे पहा, तर अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती आपल्याला बघायच्या आहेत पहा. अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती. अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती पाहायच्या. ठीक आहे. सगळ्यांना दिसत असेल तर काही उपपत्त्या आपण इथे बघणार आहोत आजच्या सेशन मध्ये. तर पहिली जी काही उपपत्ती आहे पहा, तर ती आहे शक्तिवादी उपपत्ती. या संदर्भात आपण बघणार आहोत पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल बोर्डवर देखील की 19व्या शतकामध्ये काय होतं पहा, मानसिक शक्तींचा मानसशास्त्रामध्ये जास्त म्हणजे फार मोठा पगडा असलेला आपल्याला दिसून येतो किंवा महत्व होतं या मानसिक शक्तींचं पहा. आता कुठल्या आहेत मानसिक शक्ती? म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की मनातील तर्क असेल, अवधान, स्मरण, यासारख्या काय आहेत, ह्या मानसिक शक्ती आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो की नाही, आणि व्यायाम केल्यामुळे काय होतं, आपले स्नायू बळकट होतात. त्याच पद्धतीने ह्या ज्या काही शक्तींना जर स्वतंत्र वळण आपण लावण्याचा प्रयत्न केला, तर काय होतं, किंवा त्यांच्या व्यायामाने या ज्या काही मनातील शक्ती आहेत, म्हणजे तर्क, अवधान, स्मरण, तर ह्या काय करता येतात म्हणे, वाढवता येतात, असं शक्तिवादी उपपत्त्यांचं म्हणणं आहे पहा. ठीक आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, की व्यायामाद्वारे जसं आपण शरीर बळकट करू शकतो, तसेच मानसिक ज्या काही शक्ती आहेत तर त्या सरावाने किंवा व्यायामाने या आपण बळकट करू शकतात, असं शक्तिवाद्यांचं असं म्हणणं होतं. तर त्यामुळेच बघा, तर यामध्ये काय केलं जायचं, की जे काही विषय शिकवले जायचे आधीच्या काळामध्ये, की कोणते विषय असायचे, की म्हणजे तर्कशास्त्र असेल, व्याकरण असेल, भाषाशास्त्र आहेत पहा, यांना विशेष महत्व हे प्राप्त झाले होते. ठीक आहे. म्हणजे यांच्या ठराविक विषयांच्या अभ्यासाने मानसिक शक्तींचे चांगले नियमन होते. म्हणजेच व्यक्तीला अभ्यासाचे किंवा अध्ययनाचे चांगलं वळण लागतं आणि अध्ययनाचं संक्रमण हे घडून येत असतं. अशी काय होती, जे काही शक्तिवाद्यांची जी उपपत्ती आहे त्यांचं असं हे मत होतं बरं का. म्हणून अभ्यासक्रमामध्ये व्याकरण असेल किंवा तर्कशास्त्र आहे किंवा भाषाशास्त्र आहे, यांना विशेष महत्व हे देण्यात येत होतं पहा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर म्हणजे पुढं जे काही आक्षेप या उपपत्तीवर घेण्यात आलेले आहे पहा, की काय आक्षेप होते, की मानसिक शक्तींना वळण लागतं असं काही नाही, हो की नाही, आणि तेव्हाच त्यांचं संक्रमण होतं असं काही पुरावे, ठोसपणे पुरावे काही आपल्याला मिळत नाहीयेत. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं उदाहरणार्थ, की आता वेदातील जी काही ऋचा आहे पहा, त्या पाठ केल्यानंतर गणितामधील सूत्र पाठ होतीलच असं नाही, की नाही. म्हणजे असं सांगितलं आहे शक्तिवाद्यांनी, की जेव्हा तर्क असेल
किंवा ज्या काही मानसिक शक्ती आहे त्यांचा व्यायाम आणि काय होतं अध्ययन संक्रमण हे जलद गतीने होत असतं. म्हणून त्याचा आणि याचा काही संबंध नाही असं सांगता येईल. म्हणजे वेदातील ऋचा पाठ केल्यानंतर गणितातले सूत्र पाठ होतीलच याचा काही पुरावा मिळत नाही. म्हणून किंवा त्यावेळेस म्हणजे एवढं होईल, अध्ययन संक्रमण होईलच असं आपल्याला सांगता येत नाही. असे देखील आक्षेप त्यांच्यावर विविध स्वरूपाचे दिसून येतो पहा. त्याच्यानंतर पहा महत्वाची जी काही आहे, तर ती पुढची उपपत्ती आपण बघणार आहोत. हं. तर ती आहे, ही शक्तिवादी कळली तुमची? तुम्हाला सगळ्यांना? शक्तिवादी उपपत्तीमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, की काय सांगितलेलं आहे, की ज्याप्रमाणे व्यायाम केल्याने शरीर बळकट होत असतं, तर मनातील जे काही मानसिक शक्ती आहे, तर तर्क, अवधान आणि स्मरण हं, सारखा सराव केल्यानंतर अध्ययनाचे संक्रमण चांगल्या रीतीने होते किंवा व्यवस्थित होते. हां, किंवा व्यायाम म्हणजे यांचा सराव केल्यामुळे काय होतं, बाकीच्या गोष्टी लक्षात राहत असतात, असं त्यांचं म्हणणं होतं शक्तिवाद्यांचं. ठीक आहे. पण काही याच्यामध्ये काय होते पहा, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे पुराव्यानिशी आपण स्पष्ट करू शकत नव्हतो. या शक्तिवादी उपपाद्यांचं जे काही मत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, समान घटक उपपत्ती आहे. तर या समान घटक उपपत्तीमध्ये ही देखील कशी आहे, अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये आहे पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येत असेल, समान घटक उपपत्ती. पहा इथे लक्षात येत असेल ह्याच्यावरूनच समान घटक उपपत्ती. आता हे जे काही उपपत्त्या आहेत, तर त्या काय आहेत? अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये आहेत पहा. हं. आता थॉर्नडाईक यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. थॉर्नडाईक. कुठली उपपत्ती? एक होती पहा चुका आणि शिका किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती आणि त्याच्यानंतर ती अध्ययनाच्या संदर्भात होती आणि ही अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात आहे पहा समान घटक उपपत्ती. ती कोणी मांडली आहे पहा? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. आता याच्यामध्ये काय आहे, की त्यांचं काय म्हणणं आहे, की म्हणजे मूळ अध्ययनाची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती जर सारखी असेल किंवा त्याच्यामध्ये जर समानता असेल, तर पहिल्या परिस्थितीमध्ये जे आपण ज्ञान मिळवलेलं असतं, ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय होतं पहा, संक्रमण होतं. हे कशामुळे होतं? तर सारखेपणा असतील किंवा जे काही कौशल्य असतील किंवा जे काही तंत्र असतील, तर त्याच्यामधला जे काही समान असतील किंवा सारखे असतील, तर तेव्हा काय होतं पहा, अध्ययनाचं संक्रमण होतं. असं कोणी सांगितलेलं आहे पहा, थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे. हं. मूळची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती याच्यामध्ये समानता आहे. ही महत्वाची आहे. कारण ही समान घटक उपपत्ती आहे. म्हणजे अध्ययनाचं संक्रमण केव्हा होत असतं पहा, 2 परिस्थिती जेव्हा समान असतील, पण त्याच पद्धतीने जे काही कौशल्य किंवा तंत्र हे आधी शिकलेलं नंतरच्या गोष्टीमध्ये जर समान असेल, तर त्याच्यामध्ये अध्ययनाचं संक्रमण होत असतं. असं कोणी म्हणलेलं आहे? थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे पहा. म्हणजे काय? विषयातील साम्य असेल किंवा काही कौशल्यातील साम्य किंवा सारखेपणा असेल, तर तेव्हा काय होतं पहा, अध्ययनाचं संक्रमण होत असतं. जेव्हा 2 गोष्टी सारख्या असतात, समान असतात, तेव्हा आधी केलेलं अध्ययन दुसऱ्या केलेल्या अध्ययनात पूरक ठरत असतं. तर तेव्हा अध्ययन संक्रमण होत असतं, असं थॉर्नडाईक याचं म्हणणं आहे. पण काय आहे? समान परिस्थिती, समान घटक, समान कौशल्य, समान तंत्र हे असावे लागतात, असं म्हणणं आहे पहा त्यांचं. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये सांगायचं झालं, तर संस्कृत भाषा आहे पहा, तर ती मराठी भाषा जेव्हा आपण शिकत असतो, तर तेव्हा त्याचा उपयोग होतो. म्हणजे याच्यामधले जे काही व्याकरण आहे, तर ते मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये आपल्याला काय करत असतं, की उपयोगात येत असतं. त्याच्यामुळे अध्ययनाचं संक्रमण होतं. म्हणजे 2 किंवा अनेक गोष्टी याच्यामध्ये सारख्या असल्या, तर काय होतं पहा, अध्ययनाचं संक्रमण होतं, असं म्हणतात. त्याच पद्धतीने आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, तर आता टेनिस खेळत असेल हां आणि बॅडमिंटन खेळत असतील, तर त्याच्यामुळं काय होतं, की जे कौशल्य आहे, टेनिस असेल किंवा बॅडमिंटन आहे, याच्यामधले सारखेपणा काही बाबतीमध्ये सारखेपणा असल्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असल्यामुळे अध्ययनाचं संक्रमण
होत असतं किंवा समानता काही प्रमाणात असल्यामुळे हे खेळ म्हणजे जर टेनिस जर शिकला असेल तर बॅडमिंटन लवकर खेळायला येतं किंवा बॅडमिंटन खेळत असेल तर टेनिस देखील लवकर खेळायला येऊ शकतं. यामुळे आपण असं सांगता येतं, की अध्ययनाचं संक्रमण हे होत असतं पहा. ठीक आहे. मग आता याचा जो काही शालेय जीवनामध्ये काय उपयोग होतो पहा. तर काय उपयोग आहे, की जेव्हा आपण शाळेमध्ये शिकवलं जात असतं, तर शाळा ही काय आहे समाजाची एक छोटी प्रतिकृतीच आहे. हं. जेव्हा शाळेतलं ज्ञान व्यवहारामध्ये किंवा जे काही समाज जीवनामध्ये जर साम्य असेल, तर त्या गोष्टीचं इथं संक्रमण केलं जातं. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला शाळेमध्ये शिकवलेल्या जातात, त्या गोष्टी आपण समाजामध्ये गेल्यावर त्याचं अनुकरण करू शकतो, संक्रमण झाल्यामुळं. हं. तर ही दक्षता शिक्षकांनी इथे घेतली गेली पाहिजे. म्हणजे इथे महत्त्वाचं असं आहे पहा, की समान घटक उपपत्तीमध्ये आपल्याला असं सांगता येईल, की यामध्ये जी काही कौशल्य आहेत, हं, जी काही तंत्र आहेत, तर ह्या समान असणं अतिशय गरजेचं आहे, असं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर इथे ही उपपत्ती तुम्हाला कळली का? सगळ्यांना लक्षात आली असेल? समान घटक उपपत्ती. तर याच्यामध्ये असा प्रश्न येतात, की असमान घटक उपपत्ती ही कोणी मांडली आहे? हं? अशा या पद्धतीमध्ये येऊ शकतात पहा. तर याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही भाग आहे, तर तो कोणता सांगता येईल, की 2 परिस्थिती एकसारखी असली पाहिजे. हं. त्याच्यानंतर कौशल्य असतील, तंत्र असतील, ते सारखे असतील, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं पहा, अध्ययन संक्रमण होऊ शकतं पहा. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला पुढची जी काही थेअरी बघायची आहे, तर ती आहे की सामान्यीकरणाची उपपत्ती. ठीक आहे. ही लक्षात आली? थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. नेक्स्ट आहे नेक्स्ट जी उपपत्ती शिकणार आहोत आपण, तर ती आहे पहा सामान्यीकरणाची उपपत्ती. सामान्यीकरणाची उपपत्ती. ठीक आहे. इथे आपल्याला बघायचं आहे. तर सामान्यीकरणाची उपपत्ती जी काही आहे, तर ती कोणी मांडली आहे? तर सी.एच. जड यांनी मांडली आहे पहा. यामध्ये मध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, की सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली आहे? तर आपण इथे जड या मानसशास्त्रज्ञांनी ही उपपत्ती मांडलेली आपल्याला दिसून येतं पहा. तर सामान्यीकरणाची उपपत्ती म्हणजे काय? तर तुमच्या लक्षात आलं असेल पहा. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की म्हणजे अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्व जर आपण समजावून घेतलं, तर अध्ययन संक्रमण होत असतं. ठीक आहे. केवळ समान किंवा सारख्यामध्ये अध्ययन संक्रमण होतं असं नाही. तर काय असावं लागतं? जे काही तत्व आहे, हं, तर ते समजावून आपण घेतलं, हं, आणि त्याचा उपयोग आपण नंतरच्या परिस्थितीमध्ये केलं किंवा नंतरच्या अध्ययनामध्ये केलं, तर काय होत असतं? अध्ययन संक्रमण होत असतं आणि त्याद्वारे आपण अध्ययन करू शकतो. असं कोणाचं म्हणणं आहे पहा? जड यांचं म्हणणं आहे पहा. तर त्यांनी काय केलेलं आहे? एक प्रयोग केला आहे पहा, की प्रयोग असा आहे 2 अध्ययनार्थी अध्ययन गटावर त्यांनी प्रयोग केला आहे. तर त्यांनी काय केलं पहा, की म्हणजे त्याच्यातला एक गट आहे, तर त्याच्यामध्ये भांड्याच्या तळाशी असलेल्या नाण्याचा वेध घेण्यासाठी त्यांनी अध्ययनार्थ्यांना सांगितलं आहे पहा. म्हणजे काय होता त्यांचा, की एक भांडं ठेवलं आहे आणि तळाशी भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे पहा, त्याच्यामध्ये नाणं टाकलं आहे आणि त्याचा वेध घेण्यासाठी अध्ययनार्थ म्हणजे जे काही अध्ययनार्थी आहे, 2 गट निवडले होते, त्यांना ते सांगितलेले आहे पहा. आता जे काही नाणे होते, तर ते 12 इंच पाण्याखाली ठेवले होते आणि मग त्या नाण्याचा वेध पानाने घ्यायचा होता, अशी ती कंडिशन ठेवली पहा. हं. हा जो प्रयोग आहे, तो 2 गटावर त्यांनी केलेला आहे. तर त्यापैकी एक जो गट आहे, तर त्याला काय केलं पहा, पाण्याचा जो काही वक्रीभवनाचा
वक्री भवनाचा जो काही नियम आहे तर तो सांगितला आणि दुसऱ्याला तो सांगितलेला नाही पहा. हं? आणि मग त्यांचं परीक्षण केलं आणि त्याच्यानंतर काय केलं पहा, जी काही पाण्याची पातळी आहे तर ती म्हणजे दुसरा जो प्रयोग केला तर तो काय केला, की जी काही पाण्याची 12 इंच पातळी ठेवली होती ती कमी केली आणि 4 इंच पातळी करण्यात आली पहा. आणि मग नाण्याचा वेध घेण्यासाठी सांगितलं गेलं. तर म्हणजे ज्यांना हे प्रशिक्षण दिलं नव्हतं, त्यांना ह्या गोष्टी शिकल्या गेल्या नाहीत. पण ज्यांना सांगितलं होतं म्हणजे पाण्याचा जो काही वक्रीभवनाचा नियम सांगितला होता, हं, तर त्या गटाला तो नाण्याचा जो काही वेध आहे, तर तो घेता आला. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येतं, पहा जो काही नियम शिकवलेला असतो, हं, तर त्याचं काय केलेलं आहे, त्यांनी इम्प्लिमेंट केलं आहे, सामान्यीकरण केलेलं आहे आणि मग त्या गटाला त्या बाणाचा वेध घेता आला. म्हणजे आधी 12 इंच पाणी ठेवलं होतं, नंतर 4 इंच केलं. पण तरी काय केलं त्यांनी, जे काही तंत्र आहे, कौशल्य आहे, ते अवगत केलं आणि परत त्याचं इम्प्लिमेंट केलं. म्हणजे सामान्यीकरण करून ते ते बाणाचा वेध घेण्यासाठी यशस्वी ठरले आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं, की केवळ समान घटक असतील किंवा सारखं असेल, तर अध्ययन संक्रमण घडत नाही. तर त्यामधील काही तत्वे असतात. हं? तर ती काय केली पाहिजेत, शिकली गेली पाहिजेत विद्यार्थ्यांनी. हं? तरच त्याचं अध्ययन संक्रमण होत असतं. म्हणजे सामान्यीकरण जर करता आलं विद्यार्थ्यांना, इम्प्लिमेंट जर करता आलं, म्हणजे एखाद्या जे काही कौशल्य आपण शिकलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आपण दुसऱ्यामध्ये करता आला. म्हणजे त्याच्यामधली जी काही तत्वे आहेत, जे काही ज्ञान आहे, तर ते सगळं आत्मसात करून नंतर आपण त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या अध्ययनामध्ये जेव्हा करता येतो. तर कशामुळे करता येतो? जेव्हा ती तत्व आपण शिकली जाऊ शकतात. हं? त्यामुळे अध्ययनाचं संक्रमण केलं जातं. असं जड यांचं म्हणणं आहे पहा. हं? त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये सामान्यीकरण उपपत्ती ही मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे. हे लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, की अभ्यास करत असताना काही विश्लेषण असतं पहा, तत्व असतं. हं? तर त्याचं काय करावं लागतं? सामान्यीकरण करावं लागतं आणि त्याद्वारे अध्ययन संक्रमण होत असतं. केवळ यांत्रिकपणे शिकवलं असेल किंवा पाठांतरावर जर भर दिला असेल, तर अध्ययन संक्रमण शक्य होत नाही. तर काय करावं लागेल? तर त्याचं सामान्यीकरण विद्यार्थ्यांना शिकवणं हे गरजेचं आहे पहा. ठीक आहे. तर या म्हणजे शिक्षकांनी काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांच्या सामान्यीकरणावर भर दिला गेला पाहिजे पहा. हं? असं जड यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता नेक्स्ट जी काही आहे, तर ती उपपत्ती आपण पाहणार आहोत. तर ती आहे बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती. हं? फक्त काय करायचंय, नियम तुम्हाला लक्षात घ्यायचा की कोणी काय सांगितलेलं आहे. हे जर लक्षात आलं ना, तर काहीच अवघड नाहीये. थॉर्नडाईक यांनी समान घटक असतील, सारखी परिस्थिती असतील, तर अध्ययनाचं संक्रमण होतं असं थॉर्नडाईकने सांगितलं आहे. आणि कशाच्या बाबतीमध्ये? अध्ययनाच्या संक्रमणामध्ये. ठीक आहे. जडनी काय सांगितलेलं आहे पहा, केवळ सारखी परिस्थिती किंवा 2 सारख्या गोष्टी सारख्या असल्यावर अध्ययन संक्रमण होईलच असं नाही. तर काय करावं लागतात? त्यातील तत्व कौशल्य ही म्हणजे शिकावी लागतात आणि त्याचं सामान्यीकरण करावं लागतं. तेव्हा अध्ययनाचं संक्रमण होत असतं, असं जड यांचं म्हणणं होतं. आता त्याच्यानंतर बॅगले यांनी जी काही मांडलेली उपपत्ती आहे, तर ती आपण बघणार आहोत पहा. बॅगले यांची उपपत्ती. तर बॅगले यांनी काय सांगितलेलं आहे पहा, की नुसते तंत्र आत्मसात केले, तर अध्ययन संक्रमण होत नाही. तर त्यांच्या मते काय करणं आवश्यक आहे? सामान्यीकरण तर होतच असतं, पण ते कसं असायला पाहिजे, की ध्येयनिष्ठपणे असायला पाहिजे आपण. जे काही आपण अध्ययन करणार आहोत, तर त्या संदर्भात आपल्यामध्ये जर ध्येय असेल किंवा एखादी कृती आपण सहेतुक पद्धतीने जर केलं, तर काय होतं पहा, अध्ययन संक्रमणाचं मूल्य वाढतं. म्हणजेच एखादी कृती कशी असली पाहिजे पहा, एखादी कृती सहेतुक हं, आणि ध्येयनिष्ठ ध्येयनिष्ठ असेल, तर तेव्हा काय होतं पहा,
अध्ययनाचं संक्रमण मूल्य वाढत असतं. यामध्ये पण संक्रमण होत असतं, पण जास्तीत जास्त अजून संक्रमण होण्यासाठी काय केले पाहिजे पहा, एखादी कृती आपण हेतुपूर्वक केली पाहिजे किंवा ध्येयनिष्ठपणे जर आपण केली तर त्यामुळे काय होतं पहा, अध्ययनाचं संक्रमण मूल्य हे वाढत असतं. असं कोणाचं म्हणणं आहे पहा, बॅगले यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर ध्येयनिष्ठ जर असेल तर अध्ययन कसं होतं पहा, अध्ययनाचं संक्रमण होत असतं. तर त्यामुळं ती जी काही कृती आपण करणार आहोत तर ती कशी पाहिजे पहा, हेतुपूर्वक पाहिजे. त्याच पद्धतीने काय पाहिजे पहा, की ध्येयनिष्ठ असणं आवश्यक आहे पहा. आता याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की शिक्षण हे कसं आहे, केवळ पाठांतरावर न राहता हं, किंवा सराव पण आवश्यक आहे त्याच्यामध्ये. पण त्याच पद्धतीने जर एखादं उद्दिष्ट असेल, ध्येय आपण ठरवलं असेल आणि ते सहेतुकपणे जर आपण केलं, तर त्याचं अध्ययन आपल्याला चांगल्या पद्धतीने होतं, असं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं बॅगले यांचं. हं? हे लक्षात आलंय सगळ्यांना? 3 उपपत्त्या याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे शक्तिवादी एक उपपत्ती बघितली पहा. त्याच्यानंतर थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती, नंतर जड यांची सामान्यीकरण उपपत्ती आणि बॅगले यांची सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ उपपत्ती असं देखील याला म्हणलं जातं. तर या 4 उपपत्त्या आपण पाहिलेल्या आहे आणि प्रत्येकाने काय केलेलं आहे, त्या बाबतीमध्ये मत मांडलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर कळालंय सगळ्यांना? जरा कठीण वाटतंय का? एकच मिनिट हा. काय समजलं नाही? थॉर्नडाईकचं कळालं नाही का? हे पहा, परत एकदा तुम्हाला मी सांगते, थोडासा अवघड वाटत असेल. याच्यामध्ये काहीच अवघड असं काही नाहीये पहा. आता जी काही शक्ती एक 5 मिनिटामध्ये थोडंसं रिपीट करते आणि त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन आन्सर घेऊया. ठीक आहे. आता शक्तिवादी उपपत्ती आहे. हं? आता शक्तिवादी उपपत्ती याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की मानसिक शक्तींचा म्हणजे 19व्या शतकामध्ये मानसिक शक्तीचा मानसशास्त्रावर जास्त प्रभाव होता किंवा पगडा होता. ठीक आहे. आता मानसिक शक्ती कोणत्या आहेत पहा, की तर्क असेल, अवधान आहे, स्मरण आहे. हे काय आहेत? शक्ती आहेत. आणि आता जेव्हा आपण व्यायाम करत असतो, व्यायाम केल्यामुळं काय होतं, तर आपल्या जे काही स्नायू आहेत त्या बळकट होतात. मग आपल्या जे काही शक्ती आहेत म्हणजे ज्या तर्क, अवधान, स्मरण आहे, या शक्तींचा जर आपल्याला काय करायचं असेल, त्या बळकट करायच्या असतील, तर काय करावं लागेल? त्याचा सराव करावा लागेल. त्या शक्तींना काय करावं लागेल पहा, बळकटी आणावं लागेल, असं या युक्तिवाद्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी काय केलं, की म्हणजे आधी कसं होतं, की पाठांतरावर जास्त महत्त्व होतं. म्हणजे जे काही वेद आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या, तर ते पाठांतराद्वारे काय केलं जातं, अध्ययन केलं जायचं आधीच्या काळी. मग त्याच्यामुळं काय होतं, की जे काही विषय होते पहा, कुठले, की मानसिक शक्तींचा ज्या विषयांमुळे काय होतं, त्यांना बळकटी येते, असे विषय आधी शिकवले जायचे पहा. म्हणजे व्याकरण असेल, भाषाशास्त्र असेल, हं, असे विषय हे शिकवले जायचे, की जेणेकरून काय व्हायचं, की हे मानसिक ज्या काही शक्ती आहेत, तर त्यांना योग्य असं वळण लागेल. हं, हे असं शक्तिवादी उपपत्त्यांचं असं म्हणणं होतं पहा. ठीक आहे. पण जे काही याच्यामध्ये परत काय केलं आहे, काही जणांनी आक्षेप घेतलेला दिसून येतो पहा. की काय आहे, की मानसिक शक्तींना वळण लागलं, की सगळ्या गोष्टीचे अध्ययन संक्रमण होतं, असं नाही. म्हणजेच उदाहरण त्यांनी सांगितलं आहे, की वेदांमधील ऋचा पाठ केल्या, म्हणजे अध्ययनातील सूत्र पाठ होतील, असं आपल्याला सांगता येत नाही एक्झॅक्टपणे. तर त्याच्यामुळे काही जणांनी काय केलेलं आहे पहा, या संदर्भामध्ये अ, म्हणजे काय केलं आहे, पुरावा मिळत नसल्यामुळं त्याला वेगळं वळण दिलेलं आहे पहा.
या शक्तिवादी उपपत्त्यांवर आक्षेप घेतलेला आपल्याला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर पहा, आता समान घटक उपपत्ती आहे. आता समान घटक उपपत्तीमध्ये आपण काय पाहिलं, की तर समान घटक म्हणजे दोन सारख्या जर घटक असतील, तर अध्ययनाचं संक्रमण होतं, असं थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे पहा. आता थॉर्नडाईक आहे, आपण अध्ययनाच्या अध्ययन संक्रमण म्हणजे काय? ही जर संकल्पना जर तुम्हाला लक्षात आली ना, तर बाकीच्या गोष्टी लक्षात येतील पहा. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? की जेव्हा एखादं अध्ययन असेल, दुसऱ्या अध्ययनाला मध्ये जर ते पूरक ठरत असेल, अडथळा करत असेल किंवा कोणताच परिणाम त्याच्यामध्ये होत नसेल, तर तेव्हा अध्ययन संक्रमण होतं असं म्हटलं जातं. आता याच्यानुसार त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत पहा. तर अध्ययन संक्रमणाचे. तर यामध्ये आपण धन संक्रमण पाहिलं आहे. धन संक्रमणामध्ये असं बघितलं आहे, जेव्हा आपण एखादा विषय शिकत असतो आणि शिकल्यानंतर जे काही कौशल्य आत्मसात करत असतो, जेव्हा आपण दुसरा विषय शिकतो, ठीक आहे. तर आधीची जी कौशल्य आहेत, दुसऱ्या विषयामध्ये जर आपल्याला उपयोगी पडत असतील, तर आपण अध्ययन संक्रमण म्हणजे धनसंक्रमण झालं असं म्हणता येईल. म्हणजेच कोणतं? तर तुम्हाला सांगता येतं, की जेव्हा आपण एक साधं उदाहरण देते. आता सायकल आपण शिकलो, म्हणजे बॅलन्स करणं असेल, सायकल चालवणं असेल, हं, हे आपण गोष्टी जेव्हा शिकतो. तर जेव्हा आपण गाडी शिकायला जातो, हं, मग जी काही आपण कला किंवा कौशल्य याच्यामध्ये शिकलेलं असतं, म्हणजे कोणता एक बॅलन्स, हो ना, बसून चालवणे, या गोष्टी किंवा कौशल्य आपण शिकलेलं असतं आणि जेव्हा आपण गाडी शिकतो, तर सायकलला जे काही अध्ययन आहे, तर ते गाडी शिकताना आपल्याला उपयोगाला येतं की नाही? हं, म्हणजे आपल्या इथे धनसंक्रमण आलं, हे आपल्याला सांगता येतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर मनामध्ये आपण काय सांगितलं पहा, की एखादं अध्ययन केलं आहे आणि नंतरच्या अध्ययनाला जर अडथळा निर्माण करत असेल, हं, तर तेव्हा काय होतं पहा, अरुण संक्रमण होतं, असं आपण बघितलेलं आहे पहा. आता याच्यामध्ये आणखीन तुम्हाला सांगता येईल, की हिंदी आणि मराठीचं व्याकरण तुम्ही जेव्हा शिकत असता, तर तेव्हा थोडंसं कन्फ्यूज होतं आपल्याला. कारण मराठीमध्ये व्याकरणाचे नियम वेगळे असतात, हिंदीमध्ये वेगळे असतात. पण त्याच्यामधून आपल्याला काय होत असतं पहा, की अडथळा निर्माण करतं. म्हणजे मराठीचं व्याकरण शिकल्यानंतर हिंदीच्या व्याकरणाला ते पूरक ठरत नाही, तर अडथळा करतं. हं. तर त्यामुळं आपल्याला इथे ऋण संक्रमण झालं असं सांगता येतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल शून्य संक्रमण म्हणजे एका विषयाचा दुसरा विषय शिकण्यावर काहीच प्रभाव पडत नाहीये. म्हणजे अडथळा पण होत नाही आणि ती उपयोगाला पण येत नाही. त्यावेळेस जे अध्ययन होतं, तर त्याला शून्य संक्रमण असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे प्रतिकूल पण परिणाम होत नाही आणि अनुकूल पण परिणाम होत नाही. जे काही आपण कौशल्य शिकलं. म्हणजेच तुम्हाला सांगता येतं पहा, सायकल शिकण्याचं आणि टायपिंगचं याचा काही अर्थार्थी संबंध नाही. म्हणजे चांगलाही होत नाही आणि अडथळाही करत नाही. तर तेव्हा जे संक्रमण होतं, तर त्याला शून्य संक्रमण होतं. असं. हे संक्रमणाची कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला क्लिअर होईल, तर तेव्हा या बाकीच्या ज्या काही उपपत्त्या आहेत, तर त्या तुमच्या लक्षात येतील पहा. आता समान घटक उपपत्तीमध्ये समान घटक उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी असं सांगितलेलं आहे पहा, की जर 2 गोष्टी समान असतील, त्याच पद्धतीने जे काही ज्ञान आहे किंवा तर्क आहे किंवा कौशल्य आहे, तर ते 2 गोष्टी मध्ये सारखे असतील, तर आधी शिकलेलं अध्ययन नंतरचं जेव्हा अध्ययन करत असतो, तर तेव्हा उपयोगाला पडत असतात. का? तर त्या 2 गोष्टी समान असतात त्यामुळं. हं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आहे, की समान आहे पहा बॅडमिंटन आहे, टेनिस आहे. हो की नाही? तर यामध्ये जर एखादं स्किल आपण शिकलं, तर ते स्किल दुसऱ्या खेळामध्ये उपयोगी पडतं. म्हणजे बॅडमिंटनमध्ये आपण जेव्हा खेळायला शिकलो, तर टेनिसमध्ये त्याचा उपयोग केला जातो. उपयोग होऊ शकतो. म्हणजेच अध्ययन संक्रमण होतं. समान गोष्टी असतील किंवा कौशल्य असतील, हे आपण शिकल्यामुळं त्याचा दुसऱ्या अध्ययनावर हा चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे आपलं जे काही अध्ययन संक्रमण आहे, ते होत असतं. तर असं थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे पहा. हं. तर त्याच्यानंतर आपण सामान्यीकरणाची उपपत्ती पाहिली. केवळ 2 गोष्टी सारख्या असणं किंवा समान असल्यावर अध्ययन संक्रमण होतं, असं नाही. तर काय केलं पाहिजे पहा, त्याचं सामान्यीकरण करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यातलं जे काही तत्व आहे, जो काही अभ्यास आहे, तर तो शिकल्यानंतर
त्याचं इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे दुसऱ्या ज्ञानामध्ये, हो की नाही? तर तेव्हा जड यांनी सामान्यीकरणाची उपपत्ती मांडलेली दिसून येते. म्हणजेच अध्ययन संक्रमण तेव्हा होतं की जेव्हा आपण एका ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ज्ञानासाठी करता येतो. मग तेव्हा दोन गोष्टी समानच असाव्यात असं नाही. हम्म असं देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. कोणी? तर जड यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅगले यांनी काय सांगितलेलं आहे पहा, की फक्त तंत्र किंवा बाकीच्या गोष्टी सामान्यकरण करून अध्ययन संक्रमण घडतं असं नाही. तर बॅगले यांनी काय म्हणतात पहा, की एखादी कृती जी काही आहे तर ती सुपूर्वक केली की अध्ययनिष्ठ जर करायला तर तेव्हा अध्ययनाचं संक्रमण हे जलद गतीने होतं. असं कोणाचं म्हणणं आहे पहा, बॅगले यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ह्या ज्या काही थेरी आहेत पहा, तर या पाहिलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. लक्षात आलं आहे? तर बॅगलेची जी काही उपपत्ती त्याला ध्येयनिष्ठ उपपत्ती असं देखील म्हणतात. सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ उपपत्ती असं देखील म्हणलं जातं पहा. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काही क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. हम्म? तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि आपण ज्या ज्या काही म्हणजे आतापर्यंत शिकलो आहोत पहा, तर त्यांचा आपल्याला इथे तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला विचारते, तर त्याचं तुम्ही काय करायचंय आन्सर कमेंट बॉक्समध्ये यामध्ये देऊ शकता. ठीक आहे. हम्म? तर लक्षात आलं असेल पहा, हे जे काही आपण घेतलेलं आहे ते. हम्म? तर तुम्ही स्क्रीन शेअर करते, याच्यानंतर तुम्ही मला आन्सर देऊ शकता. ठीक आहे. एकच मिनिट हा. तर पहा, क्वेश्चन दिसत असेल तर फर्स्ट क्वेश्चन आपण रीड करूया. त्याचं मला आन्सर तुम्ही काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. ठीक आहे. हम्म? आता पहिला जो काही क्वेश्चन आहे पहा, तर तो आपण बघणार आहोत इथे. तर कोणता आहे? आता पहिला जो क्वेश्चन आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांनी केली आहे पहा. बघा सांगायचं काय आन्सर असेल राईट. वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वूड की मॅकडुगल. काय आहे आन्सर? राईट आन्सर सांगायचा आहे. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे पहा. हा हे पहा, तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला असं देता येईल की वॉटसन. हे राईट आन्सर आहे पहा. बऱ्याच जणांनी दिलेलं आहे याच्यामध्ये की काय आहे, वॉटसन. ठीक आहे. फर्स्ट जे काही आहे तर ते आपल्याला इथे राईट करता येईल. वॉटसन याचं आहे. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी असते. ही पद्धत उपयुक्त आहे पहा.
हम्म, मोठ्या समूहाचं काय केलं जात पहा. अतिशय बरोबर आहे. याच्यामध्ये सर्वेक्षण राईट आन्सर आहे. सर्वेक्षण हे आन्सर राईट आहे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात नेक्स्ट आहे तर देखील आपण बघणार आहोत. तिसरा जो क्वेश्चन आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन कोणी मांडली आहे? सांगा आता. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जी काही आहे तर ती कोणी मांडली आहे? बाय मिस्टेक झालेलं आहे पहा. हं, कोणी मांडली आहे? तर ती बहादुरा यांनी मांडली आहे. अतिशय बरोबर उत्तर आहे पहा. सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती ही आपण कालच पाहिलं होतं पहा. तर फोर्थ जे काही आहे तर ते आन्सर राईट असणार आहे. ठीक आहे. इथे हे जे आहे ना हे झाले ते काही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया फोर्थ की साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय. कोण आहे? साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली पहा. काल आपण पाहिलं होतं साधक अभिसंधान म्हणजे काय. एक दोघांचेच कमेंट्स येतात पहा. जास्त जणांनी दिलं तर लक्षात येईल की काय काय याच्यामध्ये दिलेले आहेत. हा ऑप्शन जे काही आहेत तर ते बघूयात आपण. बांदुरा, स्किनर, ब्लूम की थॉर्नडाईक. हा बरोबर आहे. तर हे काय आहे? साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडणी आपल्याला दिसून येतं. कन्फ्युज तिजात अभिसंधान कोणी मांडलेली आहे? लावलाव यांनी मांडली आहे. कोणी मांडला आहे पहा. स्किनर. बी एफ स्किनर काही आहेत त्यांनी काय केलेलं आहे? साधक अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे. लक्षात आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दिसत असेल याच्यावर स्क्रीनवर तुम्हाला. पाचवा जो क्वेश्चन आहे पहा.
पुन्हा एकदा मॅडमला आपण पोस्ट करूया. रेंज प्रॉब्लेम मुळे एखादी वेळेस असं होतं. मॅडम तुम्ही पोस्ट आहात, यू कॅन हा येस. कंटिन्यू. व्हिडिओ चालू करा. हम्म. आता दिसत असेल पहा स्क्रीन सगळ्यांना. नाही, स्क्रीन चालूच केलं नाही तुम्ही, व्हिडिओ तुमचा. नाही, शेअर केली मी स्क्रीन. बर. दिसत आहे का? ओके, दिसत. हा ठीक आहे. तर क्वेश्चन पाहत होतो पहा आपण. आता जो 5वा जो क्वेश्चन आहे पहा, तर दिसत असेल स्क्रीनवर सगळ्यांना. तर यामध्ये अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रज्ञांनी मांडली पहा. तर कोणी मांडली आहे सांगायचं, पटकन मेसेज करायचा आहे. क्षेत्रीय उपपत्ती जी काही आपण मागच्या सेशन मध्ये पाहिली आहे, तर ती कोणी मांडली आहे पहा. यामध्ये ऑप्शन दिलेत: कर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा आणि कोहलर. हा बरोबर आहे की कर्ट लेविन यांनी अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती ही मांडलेली दिसून येते पहा. ठीक आहे. तर 1 नंबरचं जे काही ऑप्शन आहे पहा, तर ते एकदम राईट असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. हे कर्ट लेविन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा 6 क्वेश्चन. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडलेली आहे. कोणी मांडली आहे पहा. जड यांनी, थॉर्नडाईक, डिसे आणि बॅगले. ही अध्ययनाच्या सामान्यीकरणाची जी काही उपपत्ती आहे अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये, तर ती कोणी मांडलेली आहे पहा. ऑप्शन कोणता आहे? हा बरोबर आहे, जड यांनी काय मांडली आहे, अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये सामान्यीकरणाची उपपत्ती मांडली आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे 1, जड यांनी मांडलेली आहे पहा. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्ट जो काही क्वेश्चन आहे तर तो बघूया आपण. तर तो आहे, एकच मिनिट हा. हा 7वा क्वेश्चन आहे पहा. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे यांचे मत आहे पहा. कोणाचं मत आहे? आसुबेलचं आहे, लेविनचं आहे, पॅवलॉवचं आहे की कौलरचं आहे पहा. मर्मदृष्टीने अध्ययन घडत असतं किंवा त्यांच्या आंतरक्रियेतून, म्हणजे व्यक्ती आणि भोवतालच्या वातावरणाच्या आंतरक्रियेतून काय केलेलं झालं असतं पहा, मर्मदृष्टीने समस्या सोडवल्या जात असतात. असं मत कोणाचं आहे? तर बरोबर आहे, कोहलर यांचं मत आहे. आणखीन याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की कोहलर यांनी कशावर प्रयोग केलेला आहे पहा, ते देखील तुम्हाला सांगता यायला पाहिजे. चिंपाजी नावाचं माकड होतं पहा. तर त्याच्यावर त्यांनी प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि त्याचं नाव काय होतं? सुलतान होतं ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. त्याच्यानंतर 8वा जो काही क्वेश्चन आहे तर तो आहे, बरोबर ठीक आहे, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना, त्याचं कोलर येते बरं का आन्सर, म्हणजे 7व्याचा. ठीक आहे. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरलेले दिसून येते पहा. तर याच्यामध्ये ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत? मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून दुर्गमाकडे. हा त्याच्यानंतर पहा, कुठलं आहे आता याचं जे काही आन्सर आपल्याला सांगता येईल तर ते आहे, सांगा, कमेंट करा. बरोबर आहे
ज्ञाताकडून अज्ञाताकडे, जे काही सेकंड आहे तर ते याचा आन्सर असणार आहे पहा. हम्म ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ठीक आहे, राईट आहे हे. हे जे काही आन्सर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. यशस्वी अध्यापन म्हणजे काय आहे? तर ऑप्शन आहेत पहा. 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन आणि विद्यार्थ्यांचे यश. याच्यामध्ये राईट आन्सर सांगा तुम्ही, कुठलं येतं? यशस्वी अध्यापन कशाला म्हणलं जातं पहा. करेक्ट आहे की 3 नंबरचं जे काही आहे की परिणामकारक अध्ययन होणं महत्वाचं आहे पहा. ठीक आहे, फक्त निकाल असून उपयोग नाही, किंवा सगळे व्यवस्थित पास होणं, हं? किंवा विद्यार्थ्यांचं यश, त्यातल्या त्यात महत्वाचं काय आहे पहा, की परिणामकारक अध्ययन होणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे जे काही तिसरं ऑप्शन आहे ते राईट असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा क्वेश्चन. विद्यार्थी जो काही 10वा आहे पहा, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? हं? बौद्धिक व भावनिक. नेक्स्ट आहे 2 नंबरचा ऑप्शन, शारीरिक, मानसिक. 3 फक्त बौद्धिक आणि 4 सामाजिक. तर कोणतं देता येईल पहा आपल्याला आन्सर. योग्य असा आन्सर द्यायचा आहे सगळ्यांनी. बरोबर आहे, शारीरिक आणि मानसिक हं ही क्रियाशीलता असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही 2 नंबरचं ऑप्शन आहे ते राईट आन्सर इथे असणार आहे. त्याच्यानंतर पहा 11वा जो काही क्वेश्चन आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा आणि सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमान्वित अध्ययन खालील कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आपल्याला दिसून येते पहा. ठीक आहे, तर काय सांगता येईल पहा. अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान की मर्मदृष्टी अभिसंधान. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे काय सांगता येतं पहा. आता तुम्हाला मी त्या संदर्भात प्रयोग केलेला सांगते पहा. की जेव्हा सुलतान नावाचं माकड होतं की नाही, तर त्यांनी काय केलं आहे, कोहलरनी याच्या संदर्भात प्रयोग केला आहे. ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद, एका वेळी एक पायरी. जी म्हणजे पहिल्यांदा काय केलं असतं, ते केळीचा घड ठेवलेला असतो पहा. त्याच्यानंतर हा म्हणजे स्टेप बाय स्टेप जे काही अध्ययन घडत असतं. तर हे कोणी केलेलं आहे पहा. तर ते मर्मदृष्टीमूलक जे काही अध्ययन आहे. हं? तर हे याचं चौथं जे काही आन्सर आहे तर ते करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा आणि सक्रिय प्रतिसाद या टप्प्यानुसार अध्ययन घडत असतं. असं कोणी सांगितलेलं आहे? मर्मदृष्टी अध्ययन पद्धतीने होत असतं हे. आणि त्या संदर्भात तो प्रयोग आपण इथे पाहिलेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा. पुढचा जो काही क्वेश्चन आहे 12th, तर तो बघूयात आता. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला आहे पहा. हं? सांगा. कोणी सांगितलेलं आहे ते? जे आपण 12वा क्वेश्चन पाहिला आहे, तर ते त्याचा आन्सर काय असणार आहे? बरोबर आहे, जड यांनी केलेला आहे. हं? सारखेपणावर नसून सामान्यीकरण करण्यावर काय आहे, अध्ययन संक्रमण अवलंबून आहे, असं जड यांनी सांगितलेलं दिसून येतं. राईट आन्सर आहे पहा हे. हं? ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. लास्ट एक क्वेश्चन आहे, तो एक बघूया आपण. ठीक आहे,
हा, तो क्वेश्चन असा आहे की दोन समान घटक परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालील कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे पहा. फर्स्ट पॅवलाव, बॅगले, जड आणि थॉर्नडाईक. समान घटक उपपत्ती म्हणलं तर आपल्याला आत्ताच आपण बघितलं आहे पहा. राईट आन्सर आहे तुमचं की थॉर्नडाईक हे आन्सर राईट आहे. ठीक आहे. आपण नेहमीसाठी अशीच क्वेश्चन घेत जाऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात टीटीच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. आपण कंटेंट घेऊया त्याच्यानंतर त्याचे एक 10 क्वेश्चन आपण घेत जाऊया रोज. ठीक आहे. हम्म? तर हे महत्वाचे क्वेश्चन आहेत, याचा सराव तुम्ही करू शकतात. हम्म? इथे आपण थांबूयात. टाइम झालाय का आपला? ओके, होऊन गेलं, होऊन गेलं. बर बर, ठीक आहे.